वर्षानिमित्त चालू असलेल्या प्रवचनमालेतील आजचे अखेरचे पुष्प म्हणजे गुरुजींची प्रगट मुलाखत आहे. पुष्पाला गुरुजींच्या अनुभूतीचा सुगंध लाभणार आहे. त्यांचे प्रचितीचे बोल निश्चितपणे योगाभ्यासाला प्रेरणा देणारे ठरतील ही खात्री आहे. याआधी 2015मध्ये यवतमाळ येथील योग संमेलनात आणि नंतर 2017मध्ये स्वामीजींच्या शतकोत्तर रजत महोत्सवी निमित्त झालेल्या अखिल भारतीय योग संमेलनात डॉक्टर सावदेकर सरांनी घेतलेली गुरुजींची प्रगट मुलाखत आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे. आज हनुमान मंदिर योगासन वर्गाचा रौप्य महोत्सवी वर्षाची सांगतेचा सोहळा ही गुरुजींची मुलाखत घ्यायची संधी मला मिळाली याचा विशेष आनंद आहे. अर्थात ही एक मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. एखाद्या डॉक्टरेट व्यक्तीला ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारावे तशी काहीशी माझी भावना आहे. गुरुजींनी सांगितले होते, प्रश्न आधी सांगू नका. म्हणजे प्रश्न न सांगता पेपर न फोडता एकदम ते उत्तरं देणार आहेत आणि त्यांना अभिवादन करून आजचा कार्यक्रम आपण सुरू करू. गुरुजी स्वामीजी नेहमी सांगत असत, माणसाने नेहमी महान संकल्प करावेत किंवा भव्य स्वप्ने बघावीत. आजचे योगाभ्यासी मंडळाचे विस्तारित कार्य बघता स्वामीजींचे स्वप्न साकार होताना दिसते. तुम्ही 1981 पासून मंडळाच्या कार्याशी जोडलेले आहात. मंडळाच्या विस्तारित कार्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. आज मागे वळून बघताना तुमच्या मनात कृतार्थतेची भावना आहे का अजून खूप काही करायचे राहिले आहे असे आपल्याला वाटते? नमस्कार. रौप्य महोत्सवी वर्षामध्ये प्रवचनमाला होती. प्रवचनमालेचा विषय होता आपल्याला योग कार्यासाठी प्रेरणा प्राप्त व्हावी. मूळ विषयाला धरून जवळपास 11 प्रवचनं नीट झालेली आहेत. आज हा शेवटला वेगळा प्रयोग आहे. प्रवचन नाही, मुलाखत घेणार आहे आणि आपल्या मोडक्या शब्दामध्ये मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्वजण काही चुकीचं वाटलं, काही जरा अतिशयोक्ती वाटली किंवा न्यूनोक्ती वाटली तरी शांतपणे सहन करून घ्याल असा विश्वास वाटतोय. कारण स्वामीजींनी सांगितलं भव्य स्वप्न पाहावी आणि भव्य स्वप्न पाहायला तेवढी गाढ झोपही तर लागली पाहिजे, म्हणजे मग स्वप्न छान पाहता येतात. आम्हाला स्वप्नच पाहता आले नाही. स्वामीजींनी एक छोटासा प्रयोग ठेवला होता. रामनगरमध्ये तो प्रयोग करायचा होता. प्रयोग होता नियमित योगाभ्यास करण्याचा वर्ग रामनगरमध्ये असावा. तो करता आला. कारण योगाभ्यासी मंडळात रामनगरमध्ये नागपूरमध्ये 7 की 8 वर्ग होते बरं का. सगळे नीट चालत होते. सकाळी बरोबर 6ला वर्ग चालायचा. परंतु रामनगरमध्ये वर्ग नव्हता. रामनगरमध्ये यायचेच लोक आपल्या सोयीने यावेत, आसनं करावी, प्रार्थना स्वतः एकट्याने करावी आणि जावं. स्वामींच्या इच्छा होती वर्ग नियमित झाले पाहिजे. 81 नंतर तो प्रयत्न झाला आणि वर्ग 81 पासून सतत चालू आहे. त्या वर्गाचे इतकं वैशिष्ट्य की निरंतर या शब्दाच्या आधाराने दिवाळी असो की होळी असो वर्ग होणारच. तो एक प्रयोग तर स्वामींच्या इच्छेत पूर्ण करता आला. परंतु स्वामींची सगळ्यात महत्त्वाची इच्छा जी होती ती आपण पूर्ण नाही करू शकलो. त्यांची इच्छा होती योगाभ्यासी मंडळ रामनगर येथे एक
योगाचा दवाखाना असावा. हा दवाखान्यामध्ये हे जे स्वामींची समाधी जिथे आहे, समाधी मंदिर जे, त्या समाधी मंदिरामध्ये 3 मजले व्हावेत आणि 3 मजल्यामध्ये खालच्या मजल्यामध्ये योगाभ्यास व्हावा, जिथे आपण करतो सध्या. मधल्या याच्यामध्ये लोकांनी राहावं योग्य, त्यांचं राहण्याची सोय पेशंटची. आणि त्याच्या वरती एक खूपच वेगळा विषय होता स्वामींच्या डोक्यात. त्याला काय म्हणतात मला तर माहीत नाही, इथे डॉक्टर लोक सांगतील. क्रोमोपॅथी की काही नाव आहे. सूर्यकिरणाच्या आधारे वेगवेगळ्या काचा लावणार त्या वरच्या मजल्याला, 3ऱ्या मजल्याला, त्याचे वेगवेगळे रंग, वेगवेगळे शेड्स, आणि सतत पूर्ण छत सुद्धा काचेचंच राहील आणि ऊन येत राहील आणि ते वेगवेगळ्या रंगाचं ऊन येईल आणि त्याच्या आधारे व्याधी दुरुस्त करणे. हा एक विलक्षण स्वप्न स्वामीजींचं होतं. आपण अजून काही करू शकलो नाही, दवाखाना सुद्धा करू शकलेलो नाही. OPD आहे, ऑनलाईन आहे, OPD आहे, ऑफलाईन OPD आहे, परंतु रेसिडेन्शियल दवाखाना, हॉस्पिटल, त्याच्यामध्ये लोकांच्या पेशंटची खाण्यापिण्याची सोय, हे सगळं, आणि सगळं निःशुल्क करायचं, असं एक स्वामीजींची इच्छा होती. ही इच्छा स्वामीजींनी कुठेही व्यक्त केलेली दिसत नाही, कोणी सांगितली नाही आजपर्यंत. परंतु रत्नपारखी म्हणून एक इंजिनियर होते, त्यांची राम मंदिरामध्ये माझी ओळख झाली, रामनगरच्या राम मंदिरामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की हे स्वामीजींचं असं स्वप्न होतं, 3 मजल्याचा प्लॅन सँक्शन केलेला आहे स्वामीजींनी, ते तुम्ही पूर्ण करा. हे त्या रत्नपारखींनी सांगितलं म्हणून मला माहीत झालं. बाकीचं कोणीही आजपर्यंत त्या दृष्टीने बोललेलं नाही आहे. त्यामुळे भव्य स्वप्न पाहणे हेही जमलं नाही आणि जी स्वप्न पाहिलेली होती ती पूर्ण करणंही अजून जमलेलं नाही. पण आपण आपला संकल्प सोडू नये. ह्या पिढीला जमलं नाही तर पुढच्या पिढीला जमेल असा विश्वास ठेवून आणि पुढे काम करत राहू अखंडपणे. गुरुजी, आपल्याकडनं खरंच खूप नवीन माहिती मिळाली मला. माझा पुढचा एक प्रश्न त्याच्यातच अंतर्भूत होतोय म्हणून तोही विचारते की इथे आता नाही, स्वामीजींचं जे स्वप्न होतं, तर इथे काही निवासी व्यवस्था होऊ शकेल अशी पुढे काही योजना आहे का? किंवा योग संशोधन केंद्र अशी काही एखादी योजना आहे का? आत्ता आपण 2019 मध्ये मला वाटतं आपलं पादुका भवन पूर्ण केलेलं आहे, स्वामीजींची मूर्ती. तेही स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण झालं. छान वास्तू तयार झाली आहे. आता एक स्वप्न पडलेलं आहे की स्वामीजींचे समाधी मंदिर जे आहे तीही वास्तू आता जुनी झाली आहे, जागा पुरत नाही आहे. तिथं सुद्धा एक खूप मोठी वास्तू तयार व्हावी. तिथे साधारणपणे 30-40 खोल्या असाव्या आणि राहणारे पेशंट्स यावे. पेशंट्स बरोबर त्याच्या अगोदर काही विद्यार्थी सुद्धा यावेत तिथे, जे योग साधना करतील. कारण पेशंट आले तर बाकी खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी करणं, पण विद्यार्थी आले साधनेला तर ते त्या दृष्टीने योजनेमध्ये भाग घेतील. तिथे राहायचं, निःशुल्क राहायचं आहे, पण कारसेवा तर केलीच पाहिजे. सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कर्मयोग, केवळ हठयोग चालेल, पुरणार नाही. ज्ञानयोग, कर्मयोग आणि हठयोग या तिन्हीच्या साह्याने तिथे त्यांचा निवास राहील. आणि निवास राहत असताना त्यांच्या साहाय्याने त्या पेशंटचं सुद्धा देखभाल होईल, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होईल. अशा पद्धतीचा एक स्वप्न आता ठेवलेला आहे समोर. त्याची खर्च भरपूर आहे,
अजून मला वाटतं आपल्या मंडळाला जेव्हा 75 वर्षे होतील पुढच्या वर्षी 2025मध्ये 75 वर्षे होत आहे, त्यावेळेला आपल्या मंडळाचे कार्यवाह कदाचित ही योजना आणि जाहीर करतील तिथपर्यंत त्याचा तो प्रोजेक्टचा एकूण खर्च काय आहे वगैरे सगळं डिटेल आपल्या समोर येईल आणि आपण मग सगळेजण जो हे राहील खूप मोठा प्रकल्प राहील. म्हणजे आत्तापर्यंत आपण 6-7 कोटीचा खर्च केला, परंतु आता तो तेवढा नाही राहणार, 20 कोटीच्या वर जाईल, 21 कोटीपर्यंत जाईल. तो मोठा प्रकल्प जो राहील तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याची योगाभ्यासामुळे प्रेरणा ह्या विषयात त्या गुरुकार्याची प्रेरणा सुद्धा मिळावी. नुसता योगाभ्यास नाही तर गुरुकार्य करण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी असा तो प्रकल्प राहील असं मला वाटतं. आता आपण जे सांगितलं गुरुजी की पादुका भवन वास्तूची निर्मिती झाली, हे एक मोठा प्रकल्प होता, पण तिथले जे मोठे मोठे हॉल आहेत ते परीक्षा आणि इतर कार्यक्रमासाठी आहेत. त्या तिन्ही हॉलचा भविष्यात काही अधिक उपयोग करून घ्यायची योजना आहे का? भविष्यात योगाच्या वास्तूचा उपयोग योग आणि योगासाठीच व्हावा. तिथे कॉलेजेस उघडावे, तिथे क्लासेस व्हावे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिक्षणाची व्यवस्था व्हावी. कारण आपण 2-3 युनिव्हर्सिटीजला आत्ता जोडलेलं, त्यांच्या युनिव्हर्सिटीजमध्ये आत्ता आपल्याला शक्य होत नाही. आपण सकाळच्या 6 ते 7:30च्या दरम्यानच सगळं आटोपतोय, परंतु ते पुरणार नाही आहे. प्रवचन जसं संस्कृत विश्वविद्यालयामध्ये योगाचे क्लासेस आहेत, तो सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत क्लासेस चालतात. आपल्याला त्याचा उपयोग फक्त योगासाठीच करायचा आहे, तो अधिकाधिक करायचा आहे. कारण सध्या वर्ग चालतात, वर्गामध्ये संख्या भरपूर असते, त्यामुळे त्या पूर्ण सभागृहांचा उपयोग नीट होतो आहे, परंतु उरलेला वेळही वापरावं असा एक भाव आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. तो भाव पूर्ण करायला मला असं वाटतं की लवकरच क्रियान्वित असं आपण काहीतरी पावलं उचलू, जेणेकरून ते कॉलेजसुद्धा योगाचं महाविद्यालय कारण योगपीठ आहे आपलं. जनार्दन स्वामींचं जे आश्रम आहे हा केवळ योगाश्रम नाही आहे, योगपीठ आहे. आणि या योगपीठामध्ये योगाचा संपूर्ण अभ्यास व्हावा याची तयारी आहे. त्या दृष्टीने आता एक वाचनालयाचा कक्ष मोठा तयार झालेला आहे. वाचनालयामध्ये सर्व प्रकारची पुस्तकं येत आहेत आणि असं वाटतंय की हा पुढचाही संकल्प कदाचित पूर्ण होईल. आता आपल्याकडे नाशिकच्या येथील विद्यापीठाची मान्यता मिळाली किंवा SNDT मुंबईची मान्यता मिळाली, याच्यानंतर काही डिग्री कोर्स चालू करावे अशी काही योजना होऊ शकते का? आपलं ॲडव्हान्स डिप्लोमा हा इक्विव्हॅलंट टू डिग्रीचा एक खरं सांगायचं. आपला जो प्रवीणचा अभ्यासक्रम आहे त्याला ॲडव्हान्स डिप्लोमा म्हणतात. ॲडव्हान्स डिप्लोमा म्हटला तर तो इक्विव्हॅलंट टू डिग्री कोर्स होतो आणि त्यामुळे त्याची विचार तर सोडा प्रत्यक्षात, पण त्याचं क्रियान्वयन झालेलं आहे. आपल्याला ते लक्षात आलेलं नाही सगळ्यांना, पण आपला तो डिग्री कोर्स आहे बरं का. ठरलेला 2 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे आपला प्रवीणचा, हा इक्विव्हॅलंट टू डिग्री आहे. असं जेव्हा आपण पहिल्यांदा हा वर्ग चालू केले, जेव्हा अगदी सुरुवात केली, तेव्हा मला वाटतं ह्याच्यातले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जेव्हा अधिकारी आले होते, त्यांच्या बोलण्यातून हा भाव प्रगट झाला होता. आणि आपल्याला आपलं या 2 किंवा अजून एखाद्या युनिव्हर्सिटीशी अफिलिएशन करत काही वर्षामध्ये आपली स्वतःची योगाची युनिव्हर्सिटी व्हावी, विश्वविद्यालय व्हावं, ज्याला योगपीठ म्हणू आपण. नागपूर विद्यापीठ म्हणतात, आपण जनार्दन स्वामी योगपीठ म्हणू त्याला. आणि त्या योगपीठामध्ये डिग्री राहतील, पोस्ट ग्रॅज्युएशन त्या
सुद्धा अभ्यासक्रम राहील, PhD चे अभ्यासक्रम राहतील, पण हे सगळे अभ्यासक्रम अधिक उन्नत साधक तयार व्हावे, जे योग प्रचाराला स्वतःला वाहून घेतील. त्याच्यासाठी काही कल्पना असतात. एक कल्पना असते की जे आपलं सर्वस्व एखाद्या कार्याला वाहून देतात, ते जीवनव्रती होऊन जातात. मग ते आपला प्रपंचही करत नाही आणि ते कार्यच करत राहतात. कार्य करत असताना त्या साधकांच्या संबंधात येतात. आणि जसं आपले स्वामीजी हे अयाचित असताना आणि काही बाकीचा प्रपंच करत नव्हते, म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, स्वयंपाक करावा, असं ते संन्यासी साधारणपणे बाहेर आपल्या हातावर पोळ्या भाजतात, भाकऱ्या भाजतात आणि खातात. स्वामीजी असं काही करत नव्हते. आपले स्वामीजी आदर्श राहतील आणि सारे कार्यकर्ते 8-10 तरी कार्यकर्ते असे राहतील की त्यांनी जीवन समर्पित केलेलं राहील. योग साधक जेवढे आहे यांच्या घरी जाऊन ते जेवतील, त्यांनी बोलवावं योग साधकांनी, त्यांना त्यांची वर्षातून एक धोतर जोडी, एक शर्टाची जोडी द्यावी. ते तिथेच राहतील, तिथेच योग साधना करतील आणि लोकांना योग साधक बनवतील. अशी एक जीवनव्रती आपले कार्यकर्ते तयार व्हावे, ही एक संकल्पना आपल्या मनात रुजवात केली पाहिजे सगळ्यांनी, की नाही. आम्ही आता 60व्या वर्षी रिटायर्ड होतोय. आता रिटायर्ड झाल्यावर काय करू, परत संसारातच राहायचं का? ते नोकरीवाले म्हणतायत तुमची आता आवश्यकता नाही आहे, तुमची योग्यता नाही आहे, 60 वर्षाचे झाले, बुद्धी नाठी झालेली आहे तुमची, आता आमच्या इथे काम नका करू. आणि तर प्रपंच मात्र सुटतच नाही आपला. मला वाटतं 60व्या वर्षी हा एक संकल्प आपण केला पाहिजे, प्रपंच सुटला पाहिजे. तो नेटका प्रपंच 60 वर्षापर्यंत करावा. रिटायर्ड झालं की संसारातूनही प्रपंचातूनही रिटायर्ड व्हावं आणि हे असं सेवावृत्तीचं काम करावं, असा संकल्प आमच्या डोक्यात आता यायला सुरुवात झाली पाहिजे. तर आपली स्वामीजींची जी जी स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होऊ शकतील. अगदी बरोबर आहे. आपले हे कोर्सेस आहेत ते बाहेरच्या विद्यापीठाच्या तुलनेत खरोखरच डिग्री कोर्सापेक्षा सुद्धा जास्त मोठे आहेत. त्यामुळे आपण त्याचे संलग्न आहोत ह्याचा आपल्याला खरंच खूप आनंद आहे. पुढचा एक प्रश्न गुरुजी, की मधल्या काळात सगळ्या करोनाचे संकट सगळ्या जगावर आले होते आणि जणू जगाचे व्यवहार ठप्प झाले अशी सगळी अवस्था होती आणि मंडळाचे 365 दिवस चालणारे अखंड चालणारे कार्य काही दिवस थांबावे लागले. ती भावना निश्चित मनाला अस्वस्थ करणारी होती. त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? करोनाच्या काळाचा प्रश्न असेल मला वाटतं हा. करोनाच्या काळात सगळं जगच ठप्प झालं होतं. त्यावेळेला कमीत कमी आम्ही मानव कोण आहोत याची ते खरं मानवांनी चिंता करायला पाहिजे होती. अरे एक न दिसणारा कोणता तरी जंतू आहे आणि तो दिसतही नाही आहे, परंतु संपूर्ण मानवजातीला 750 कोटी मानवांना त्यांनी घरी बसवलं होतं. हा जो एक विलक्षण भाव आहे तर तो भाव योगाभ्यासी मंडळामध्ये मला वाटतं तसं घडलं नाही. त्या करोनाने निश्चितपणे घरी बसवलं असेल सगळ्यांना, परंतु यथाशक्ती निरंतरम हा जो स्वामीजींचा शब्द आहे तो शब्द मला वाटतं योगाभ्यासी मंडळाचे साधक कार्यकर्ते, शिक्षक आणि वर्ग संचालक विसरले नव्हते. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना जमलं त्या सगळ्यांनी मोबाईलवरून आणि ऑनलाईन वर्ग घ्यायचे हा प्रयोग केला. फार मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग चालू होता, याची जाणीव झाली होती. त्यामुळे असं वाटतं की त्या काळात दुनिया ठप्प झाली होती, परंतु जनार्दन स्वामींचं यथाशक्ती निरंतरम कराहो नियमित योगासन हे जे स्वामीजींनी व्रत दिलेलं आहे ते व्रत खंडित झालं नव्हतं. त्याचं स्वरूप थोडंसं बदललेलं होतं, परंतु रोज कार्यक्रम व्हायचा. अरे किती विलक्षण स्वामीजींचा
समाराधना दिवस आला होता. समाराधना दिवशीला काय करावं आणता येत नव्हतं एकत्र. आपण ऑनलाईन मध्ये सगळ्यांना एकत्र आणलं, परंतु प्रसाद कसा एकत्र खायचा शक्यच नव्हतं. तर त्यावेळेला ती कल्पना समोर आली की स्वामीजींचा प्रतिमा घरी ठेवा आणि स्वामीजींना चारी पद्धत, त्याला काय चारी छाव म्हणतात, अशा पद्धतीचा छान स्वयंपाक करा आणि स्वामीजींना नैवेद्य दाखवून आणि तुम्ही तो महाप्रसाद ग्रहण करा, असं एक सूचना मोबाईलवरून दिला गेली. आणि मला अजूनही असा आनंद वाटतो की जवळपास 60-70 व्हिडिओ आले की आमच्या घरी आम्ही स्वामीजींचे फोटो ठेवले प्रतिमा आणि त्यांना तो सगळं पातळ भाजी आहे, लाडू आहे, त्यानंतर एक दुसरी भाजी आहे, पोळ्या आहे, भात आहे, वडे केलेले आहेत, खीर केलेली आहे, असं चौफेर स्वयंपाक करून आणि लोकांनी फार एक वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे आपलं काम बंद नव्हतं. नवीन पिढीच्या साहाय्याने आपण ऑनलाईन टेक्नॉलॉजी शिकून आपण वर्ग चालू ठेवले होते, आपणही जाणतो. त्याची पद्धतीशी जुळून घ्यायला काही त्रास वाटला का? एक लक्षात ठेवायचं आहे की त्रास हा आपल्या मनाचा भाव आहे. ज्याला कार्य करायचं आहे त्याला त्रास होतच नाही, कधी त्रास होत नाही. हा ज्याला वाटतं त्रास आहे त्याला कार्य करण्याची तेवढी ओढच नाही आहे. ओढीशिवाय संकट सुद्धा आणि ज्याला काय म्हणलं आपदा ही प्रसंगी एक नवीन अवसर देणारी संधी ठरते, याचा अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता जवळपास वर्षाच्या वर होऊन गेलेला आहे, करोना पार संपलेला आहे, परंतु ऑनलाईन वर्ग हे अजूनही डिमांडमध्ये आहे. फक्त एवढंच होतं की आपले ऑनलाईन वर्ग आपण बंद करायला लावले, कारण स्वामीजींच्या समाधीसमोर यावं आणि तिथून एक ऊर्जा प्राप्त करावी आणि ऊर्जा प्राप्त करून निःशुल्क योग कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये रुजवात व्हावी, या दृष्टीने सगळ्यांनी तिथे यावं म्हणून आपण ऑनलाईन बंद केले आहे. पण स्वामींचं जे कार्य होतं रोगोपचार ते मात्र ऑनलाईन अजूनही ठेवलेलं आहे, चालू आहे व्यवस्थित, रोजच चालू असतं. त्यामुळे ऑनलाईनशी जमवून घेणं कठीण होतं का? अजून कळत नाही ऑनलाईन मध्ये केव्हा काय बदल करायचा. परंतु यंग पिढी आहे ना, यंग पिढीला सगळं समजतं आणि त्यांची मदत घेतली. आम्हाला काही समजत नाही, तुम्ही करा. आपल्याला फक्त हे आपलं सत्य वास्तव सांगता आलं पाहिजे की अरे आम्हाला कळत नाही बरं काय काही, फक्त तुम्ही आपण सगळे मिळून करूया. अरे मोठ्या उत्साहात करतात. अगदी लहान मुलं हे ऑनलाईनच्या वर्गामध्ये मला रोज मदत करणारे आहेत. आज खरं म्हणजे सगळे जुने बाहेर गावाला गेले, काय काय अडचणी होत्या ते तरुण आज सकाळी नव्हते, पण अगदी नवीन आलेले एक तरुण पोरगा आणि दुसरी आमची शरीव, हे दोघ्या जणांनी इतक्या समर्थपणे आणि 1 तासाचा ऑनलाईनचा वर्ग केला. मी म्हटलं रे जुने लोक आज नाही राहिले तर आपलं अडणार नाही आहे त्याच्याशिवाय. हे नवीन येत राहतील, करत राहतील. ऑनलाईनची अडचण काही झाली नाही आम्हाला. धन्यवाद. खूप आशावादी चित्र आहे गुरुजी. आता अनेकदा तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न, पण अजूनही प्रत्येकाच्या मनात थोडी जिज्ञासा असणारा, तो थोडक्यात सांगाल तुम्ही? याआधी तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न सर्वांच्या मनात आश्चर्याने जिज्ञासा निर्माण करतो. शरीर विज्ञान किंवा शरीर रचनाशास्त्र हा अभ्यासाचा विषय नसताना सुद्धा त्यातील सूक्ष्म ज्ञान आणि त्यातील बारकावे तुम्ही कसे आत्मसात केले, एवढंच नव्हे तर योगोचार पद्धतीमध्ये स्वतःची कल्पनाशक्ती आणि तल्लख बुद्धीच्या सहाय्याने योगोपचाराला तुम्ही नवीन आयाम मिळवून दिला. सामान्य लोकांबरोबर अनेक डॉक्टरसुद्धा तुमच्याकडे उपचारासाठी येतात किंवा आपल्या रुग्णांनाही पाठवतात. तर हे गणित कसं काय जमलं? यामध्ये काय सांगावं, नाही बोलता येत याच्यावर. याच्यावर बिलकुलच बोलता येत नाही, कारण हा
मग काय आजकाल अनिसला आता 1 कोटीचे कोणीतरी देणगी दिली. अनिस सारख्या संस्था मग म्हणतील हे तर ढोंगगिरी आणि बाबाजी गिरी आहे. पण आता खरोखरच माझा योगाशी कवडी इतका सुद्धा संबंध नाही बरं का, खरं सांगायचं तर. कोणत्याही पद्धतीने मी योग क्षेत्रात येण्याच्या योग्यतेचा नाही याची ह्या क्षणी सुद्धा मला जाणीव आहे. आणि शरीर विज्ञान वगैरे हा विषय काही आपल्याला समजावा असं काहीच नाही. आणि त्यातले जे बारकावे असतात म्हणजे त्याला काय अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी म्हणतात, या 2 गोष्टी. आणि मग व्याधी आल्यानंतर काय परिणाम होतो, कोणत्या अवयवावर कोणता परिणाम झाला आणि त्यामुळे कोणती व्याधी आली आणि ती व्याधी दुरुस्त कशी होईल, या सगळ्या गोष्टी काय सांगावं कशा दुरुस्त करता येतात. नाही, याचं वर्णन नाही करतायत बरं का, अजूनही नाही करतायत. अशक्यच आहे याचं वर्णन करणं. कारण काय असतं, त्या बल्ब लागलेले असतात, त्याच्या आतमध्ये असं एक जुन्या बल्बची गोष्ट सांगते, आजकाल तर माहीत नाही, पण जुन्या बल्बमध्ये एक असे 2 तारा असायच्या जाड, आणि मग असे वर अजून एक कॉईल असायची. आणि मग त्याला आपण प्लग लावला आणि तो ऑन केलं बटन की दिवा आपोआप लागू लागतो. त्या दिव्याला माहीत नाही अजून, त्या कॉईलला माहीत नाही, त्या तारांना माहीत नाही, त्या काचेला माहीत नाही की हे प्रकाश देण्याची क्षमता त्या दिव्यामध्ये कुठून येते. कोणाला माहीत नाही, कोणत्याही दिव्याला माहीत नाही. असा हा दिवा आहे. या दिव्याला ती माहीत नाही कुठून येते, परंतु प्रकाश मिळतो असं खूप लोक सांगतात आणि ते खरंही असेल. हा आपला विनम्र भाव आमच्यासाठी खूप प्रेरणा देणार आहे. विनम्र भाव वगैरे नाही आहे जर का मी, कारण मला त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं काय प्रखर बुद्धी वगैरे काही काही शब्द वापरले ते मला उच्चारता येत नाही आहे. तर ते शब्द जे वापरले त्या शब्दाला जर का मी थोडंसंही ढोंग केलं की मला समजतं, तर ते शब्द एकदम असे पोलखोल होऊन जाईल आणि कार्याची हानी होईल. त्यामुळे विनम्र भाव नाही आहे की वस्तुस्थितीचं फक्त द्योतक दर्शन मी समोर ठेवला. याचं उत्तर आमच्या दृष्टीने असं आहे गुरुजी की तुमच्यावर जी अखंड गुरुकृपा आहे ती तुमच्याकडून हे कार्य करून घेते असं मला वाटतं. काय गुरुकृपा असली पाहिजे. काय मी ऐकलं कुठेतरी वाचलंय की हे संत, हे गुरु हे शिष्याच्या शोधात असतात, त्यांना शिष्य पाहिजे असतो. आता स्वामीजींना कसा शिष्य पाहिजे होता मला कल्पना नाही, परंतु त्यांनी पाहिलं असेल की हा आहे गाढव, परंतु ओझे बरोबर वाहून घेऊन जाणार आहे. तर त्यामुळे त्या आपलं समजलं त्यांनी आपल्या गाढवाला बरोबर ठेवलं असावं. थोडंसं आपल्या अभ्यासक्रमाबद्दल, योग प्रवीण आणि काही प्रमाणात योग प्रवेश या परीक्षा गुरुकुल पद्धतीने ऑफलाईन शिकावा हे योग्यच आहे. पण योग प्रवीणची परीक्षा फक्त रामनगर केंद्रातूनच देता येते. नागपूर बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेची काही सोय करता येईल का? किंवा स्वामी कार्याचा विस्तार होत असताना ही काळाची गरज आपल्याला वाटते का? की हे आपल्या वर्गाचं विकेंद्रीकरण करण्याची काही योजना करता येईल का? करायला हरकत तर नाही, करावी, परंतु स्वामींचं कार्य वाढत आहे, बाहेर कार्य वाढावं असं मला वाटतं. गेल्या 25 वर्षाला तुम्ही काम करत आहे. दंतोली वर्गामध्ये 40 वर्ष झाले, रामनगरमध्ये सुद्धा 40-50 वर्षापासून लोक काम करत आहेत. कोणाच्याही डोक्यात, मनात आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये बाहेर काहीतरी काम व्हावं म्हणून प्रयत्न करायची इच्छा किंवा मग बोलणं किंवा आचरण माझ्या कधी लक्षात नाही. कोणीही प्रयत्न केलेला मी नाही पाहिला.
परंतु स्वामीजींना ते करवून घ्यायचं होतं. काही लोक, कुणी पुण्यावरून आले असतील, कुणी सांगलीवरून आले असतील, कुणी उमरेडवरून आले, कुणी कानपूरवरून आले, कुठून आले लोक आणि इथे राहिले. 1 महिना वर्ग केला आणि त्यांची इच्छा झाली की आमच्या गावाला आम्ही वर्ग चालू करू का. वर्ग चालू करा, स्वामींच्या प्रतिमा ठेवा आणि बरोबर 6 ते 7 वर्ग घ्या. आणखी काही त्या गावाची जे काही वेगळी व्यवस्था असेल ते वेळेमध्ये बदल करू शकता, परंतु सर्व अर्थयोगानुशासनाच्या भावनेनी वर्ग घ्या, निःशुल्क वर्ग घ्या, तुमचा वर्ग चालू करा. असं करत करत कामाचा व्याप असा वाढून राहिला. 10-15 गावी जास्त पण कमी नाही अशा गावी वर्ग उघडलेले आहेत, अखंडपणे चालू आहेत. हे जसे वर्ग चालले तसे आसन परिचय, आसन प्रवेश या परीक्षाही आपोआप अशा चालू झाल्या. ह्या चालू झाल्या आहेत, तिथे शिक्षक तयार झाले. त्या आम्ही असं कोणी, मला वाटतं कोणीच म्हटलं नसेल, तुम्ही सुद्धा कोणाला म्हटलं नसेल की नाही तुमच्याशी तुम्ही परीक्षा घ्या बरं, तुम्हाला ते परीक्षेच्या अडचणी ज्या होणार आहे त्या आम्ही सॉल्व्ह करतो. तुम्हाला आसनं येत नसतील ना, आम्ही शिकवतो, पण तुमच्या केंद्रामध्ये परीक्षा झाली पाहिजे असं काही कोणी म्हटलं नाही, कोणालाच म्हटलं नाही. सगळ्यांना स्वामीजी प्रेरणा देतात, वर्ग चालू होऊन जातात आणि प्रवेश त्यानंतर परिचय हे अभ्यासक्रम उत्तम पद्धतीने चालू आहे. प्रवीणचा अभ्यासक्रम असाच कुणीतरी नीट प्रेरणा घेतली आणि म्हटलं की नाही मला आता प्रवीणचा योगाभ्यास छान येतोय आणि आमच्या गावाला आम्ही चालू करतो, तुम्ही टेम्पररी का होईना त्याला परमिशन द्या. मला वाटतं योगाभ्यासी मंडळ त्या दृष्टीने 100% पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करेल असं मला खात्री आहे. कारण असंच काम वाढलं, प्रवीणचे काम असंच वाढेल. योगाभ्यासी मंडळ कार्य करताना नेहमी सामाजिक कार्याशी सुद्धा बांधलेलं आहे. मागे जेव्हा शालेय विद्यार्थ्यांसाठी काही घटना घडल्या पुण्यात आणि त्याच्यानंतर आपल्या इथे शालेय स्पर्धा, बुद्धिविकास शिबिरं असं अनेक शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. मध्ये आत्ता मागच्या महिन्यात पुण्यात अशी एक घटना घडली की सगळ्यांना माहिती आहे की पोर्श गाडीच्या अपघाताने 2 तरुणीचे बळी गेले आणि ती घटना सगळ्या समाजाला अस्वस्थ करणारी होती. म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या नंतर युवा पिढीसाठी काही त्यांना योगप्रवृत्त करता येईल की त्यांना थोडं सच्छील किंवा सन्मार्गावर आणता येईल अशी काही योजना आपण करू शकतो का? खरोखर हे करायला पाहिजे. काय योजना करायची? आपल्याजवळ काय मर्यादा आहे. आपल्या इथं सगळ्या दृष्टीने मर्यादा असल्यामुळे आपण असं करू शकत नाही. परंतु काल एका वर्गामध्ये गेलो होतो, गुरुपूजनाचा कार्यक्रम होता. त्या वर्गामध्ये केवढे कार्यक्रम आहेत, म्हणजे महिला दिवस घेतात, आणखी कोणते दिवस घेतात, त्या वृक्षारोपण दिन घेतात आणि वृक्ष लावतात, स्वच्छता आपल्या गाव याच्यामध्ये मोहल्ल्यामध्ये स्वच्छता करायची, स्वच्छता करतात. ह्या सगळे प्रकल्प आपण केले पाहिजेत. आपण जसं उदाहरण घेतलं की आपण ज्या मंदिरामध्ये, ज्या सभागृहामध्ये वर्ग घेतो त्या मंदिराच्या सर्व कार्यक्रमामध्ये आपले साधक गेले पाहिजे अशी आपली इच्छा असते. त्या मंदिराच्या दर रविवारी आणि परिसर स्वच्छ करणे, त्याच्या जाळी जळमट काढणं, तिथला कचरा काढणं, तिथे आणखी काही कामं असतील तर ती स्वच्छता करणं हे करावं आणि आपण करतो. असे अनेक प्रकल्प आपण करतो. परंतु ह्या पद्धतीने जी आवश्यकता आहे समाजामध्ये की दारूबंदी चळवळीनी खूप जागृती होते अशी दिवास्वप्न पाहणं आहे. दारूबंदी चळवळीने दारू बंद होत नाही.
बिलकुल बंद होत नाही बरं. त्या चळवळीमुळे लोकांना अजून वळवळ होते की ही काय आहे दारू, हे त्याचीच वळवळ चालू होते चळवळीमुळे. लोकांना आमच्या लहानपणी आम्ही कधी दारू हा शब्दच ऐकला नव्हता. तेव्हा काय लोक दारू पीत नव्हते का? दारू पीत होते. आज समाजाने दारूला मान्यता दिली आहे, त्याला प्रतिष्ठा दिली आहे. आणि हे सगळं आपलं शासन जे आहे हे शासन मोठं विचित्र आहे. मला वाटतं हिंदुस्थानामध्ये जेवढा काही पैसा शासनाला मिळतो त्यातला जवळपास 25 ते 30% किंवा त्यापेक्षा जास्त दारूच्या करापासून उत्पन्न होतो. त्यामुळे दारूची चळवळ ही अशा विचित्र पद्धतीने चालू आहे की त्यामुळे जास्त खपावी दारू. हाच दारू चळवळीचा अशा अनेक चळवळी ज्या आहेत या चळवळीमध्ये आपण त्यांची मनं बदलू शकलो पाहिजे. आणि त्यासाठी करावं नेहमीच योगासन हा भाव दिला पाहिजे. आता एकच विषय चालू आहे म्हणून मी ते, कारण दोघांचा मृत्यू सांगितला तर करणारा जो होता तो पिऊन होता, हा महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे सगळं घडलं म्हणून त्याच्यावरच आता मी बोलतोय. आम्ही मंडळात पाहिलं सांगणारे लोक आहेत की खूप या व्यसनाचे अधीन झालेले होते. त्यामुळे मंडळात आले. मंडळामध्ये आल्यानंतर हळूहळू त्यांना कळलं की 6 वाजता वर्ग आहे तर 6 वाजताच्या पूर्वी पोहोचलं पाहिजे. मग हळूहळू कळलं की सकाळी आंघोळ करून गेलं पाहिजे. मग सकाळी आंघोळ करून जायचं म्हणजे 1 तास अगोदर उठावं लागतं. म्हणजे मग रात्री लवकर झोपावं लागतं. लवकर झोपायचं असेल तर आपल्याला निश्चयात्मक बुद्धी पाहिजे. मग निश्चयात्मक बुद्धी पाहिजे तर आपण जे सेवन करतो ते सेवन केलं तर आपल्याला निश्चयात्मक बुद्धीच येत नाही. मग आपण रात्रभर जागू. विचित्र. मग ते आपण सेवन नाही केलं पाहिजे ही जागृती होईल. आणि लोकांनी सांगितलं इथे आल्यानंतर आमची हे दारूचं व्यसन संपलेलं आहे. न सांगता समाजामध्ये जे जे गुण आणायचे आहेत ते गुण आपल्या योगासन वर्गाच्या अथ योगानुशासनम आणि यमनियमांचं पालन करण्याच्या इच्छा आपण ही आपल्या वर्गामध्ये ठेवली पाहिजे की यमनियमांचं पालन झालंच पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये कठोर निश्चय केला पाहिजे की अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान या 10 गोष्टींचं आचरण मी करेन. संकल्पपूर्वक कठोर आहे पण करेन. ही प्रेरणा जर का आपण देऊ शकलो तर मग बाकीच्या कोणत्याही सामाजिक कामाची वेगळी आवश्यकता समाजामध्ये राहणार नाही. सगळे लोक इतक्या सुंदर पद्धतीने वागू लागतील. आज आमच्या समाजामध्ये सामाजिक भावच नाही आहे. स्वामीजींनी जर सांघिक योगासनाची प्रक्रिया समोर आणलेली आहे ना ती ह्याच्यासाठी समाज असा जुळावा, योग व्हावा समाजाचा. व्यष्टी आणि समष्टी हे एकरूप व्हावं म्हणजे मग तिथे परमेष्ठी येईल, म्हणजे मांगल्य येईल, म्हणजे सर्व जे जे उत्तम उदात्त मंगल आहे त्याचं आचरण चालू येईल. त्याच्यासाठी अजून वेगळ्या चळवळी व्हाव्या, आंदोलनं व्हावे याची काही आवश्यकता नाही आहे. 8 एप्रिल 2023 मध्ये प्रसिद्ध झालेले तुमचे अनुभवसिद्ध योगापचार पुस्तकाचे प्रकाशन आणि त्या पुस्तकाला मिळालेला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार ही योगाभ्यासी मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असे त्याचे यथार्थ वर्णन करता येईल. त्या पुस्तकाच्या निमित्ताने आपली नक्की भूमिका काय होती आणि अखिल मानव समाजासाठी हा जो योग स्वामीजींनी सांगितला आहे तोच भाव त्यातून प्रगट होतो असं आम्हाला वाटतं. पण त्याच्या मागची भूमिका आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्याची मागची भूमिका काही विशेष नव्हती. 2-4 आता आपले 2-4 डॉक्टर आहेत, डॉक्टर आणखी काही लोक त्यांचा खूप आग्रह होता की बा हे तुमचं म्हणे ज्ञान आहे. आता मला माहिती ज्ञान आहे की नाही पण म्हणे ज्ञान आहे तुमच्यावर, हे असं जाऊ नाही म्हणे. म्हणजे मी लवकर जाणार आहे अशी त्यांना खात्री आहे. तर ते म्हणे की असं जाऊ नये. त्यामुळे हे लिखित स्वरूपात आलं पाहिजे.
खूप आग्रह केला. म्हटलं बा मला लिहिता घेता येत नाही. तर ते बसले, त्यांनी लिहिलं, त्यामुळे पुस्तक तयार झालं. बाकी त्याचं खूप काही महत्व आहे असं मी नाही म्हणू शकत. कारण कोणतं ज्ञान हे संपत नसतं. जर काही ज्ञान असेल ते संपत नाही. आणि स्वामीजींनी तर प्रत्यक्षात जसं आपल्या सगळ्यांना वर्गामध्ये शिक्षक शिकवतात, मी अभागी आहे की मला कोणी शिकवलंच नाही आहे, कोणीही शिकवलं नाही आहे. मी असा अनपढ आहे. आणि त्या अनपढ असल्यामुळे त्याच्यामध्ये काही ज्ञान आहे, त्याच्यामध्ये काही खूप कल्पकता आहे आणि खूप सूक्ष्म आहे आणि व्याधीचं खूप आकलन झालेलं आहे. असल्या कोणत्याही गोष्टीचं काही तिथं हे नाही आहे बरं का. ते अनुभवातून फक्त मी सांगितलं तसं स्वामीजींच्या आश्रमात बसलं. कारण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यावरून तुम्हाला याच्यावर विश्वास बसेल. एक व्यक्ती आली होती, इंजिनियर होते, अमरावतीचे होते. त्यांना नागपूरचे 2 डॉक्टर घेऊन आले होते, नवरा बायको दोघेही डॉक्टर होते. आणि ते घेऊन आले होते. आणि त्या नागपूरच्या डॉक्टरांनी खोटं बोलले माझ्याशी. त्यांनी सांगितलं, डॉक्टर होते बरं का, तरी पण खोटं बोलले. त्यांनी सांगितलं की ही जे व्यक्ती इंजिनियर आहेत यांना खूप सिव्हिअर अस्थमाचा अटॅक येत असतो आणि त्यामुळे 24 तासातून 2दा 3दा त्यांनी इंजेक्शन देतात आणि तेव्हा कुठे कंट्रोलमध्ये आहे. तर यांना योगोपचार पाहिजे. आता अस्थमावर योगोपचार. आता पटकन मी इथे आहे, 24 तास त्यांना यायची शक्यता आहे आणि म्हणून इंजेक्शन घेतात. तर जरा आपणही सिव्हिअर इंजेक्शन द्यावं असा विचार केला अस्थमावरचा. स्वामीजींनी अस्थमावर वस्त्रधोती हा सगळ्यात छान उपाय सांगितला बरं. जलधोतीपेक्षा जास्त चांगला वस्त्रधोतीच आहे असं स्वामीजी म्हणतात. तर त्यांना स्वामीजींच्या कल्पनेप्रमाणे वस्त्रधोती शिकवली. त्यांनी केली. केल्यानंतर महिनाभर राहिले, बरेचसे बरे झाले असे वाटते. आणि मग ते अमरावतीला गेले. आणि 2 वर्षानंतर परत एक दिवस आले. एक असा संध्याकाळची गोष्ट आहे, असा एक लठ्ठसा झाडाचा माणूस आला. त्यांनी मी तिथे पेशंटला पाहत होतो, समाधीला नमस्कार केला आणि माझ्यासमोरून मलाही नमस्कार केला आणि पेढे दिले. आणि पेढे दिले. आता मी ओळखत नव्हतो कोण माणूस आहे तो. तर त्याने पेढ्या दिल्या. म्हटलं कशाचे पेढे आहे? मला ओळखलं नाही का? म्हटलं नाही. सांगितलं त्याने आपलं, मी असा असा. तर एकदम काही नावं पेशंटची विचारलेली नसतात, त्यामुळे काही तो प्रश्न होता. पण त्यांनी सांगितलं, पेढा दिला माझ्या हातावर आणि म्हणाले मी एकदम आता बरा आहे, पण तुमची क्षमा मागायला आलो. काय मला म्हणे, मी आलो होतो तुमच्याकडे, मला खूप सिव्हिअर अस्थमा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो असं सांगून. पण मला तेव्हा नाव सांगतो, डॉक्टर वेझलेकर त्या काळात नागपुरात प्रसिद्ध डॉक्टर होते. तर त्यांचा पेशंट होता. हे डॉक्टर घेऊन नव्हते आले वेझलेकर बरं का. पण डॉक्टर वेचलेकरांनी ह्या डॉक्टरांना सांगितलं होतं की तुम्ही योगाभ्यासी मंडळात तिथे रामभाऊ खांडवे आहे, त्यांना हा आजार सांगा आणि हे घ्या. यांनी तो आजारच सांगितला नाही डॉक्टरांनी. त्याला होता लंग्सचा TB. आता लंग्सचा TB आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात वर होणारं असतं फायब्रोसिस वगैरे हे सगळं. आता या व्याधीमध्ये वस्त्रधोती शिकवली तो उद्या मरणारा माणूस आज मेला पाहिजे. पण स्वामीजींची कृपा 2 वर्षांनी तो छायाहून आलेला होता, अगदी लठ्ठ विठ्ठ आणि व्याधी संपलेली होती.
त्यामुळे ह्या व्याधीच्या उपचारांवर काही मी करतो आणि त्यामुळे ते पुस्तकामध्ये माझी कल्पकता आहे वगैरे हे आपण विसरून जावं. स्वामींची कृपा आहे त्याचे, तो कृपा प्रसाद आहे स्वामींचा, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. व्याधींवरील योगोपचार शिबिरे हे योगाभ्यासी मंडळाचे फार मोठे योगदान आहे. मागे महिलांच्या रजोनिवृत्तीच्या समस्यांवर आधारित 3 महिन्याचे शिबिर मंडळात झाले होते. आज असं झालेलं आहे की महिलांना, आणि स्वामीजींचं एक वैशिष्ट्य आहे की सगळ्या महिलांसाठी त्यांनी योगाची द्वार आपल्याला मोकळी करून दिलेली आहेत. आणि आपल्या मंडळाला सुद्धा जागा जी मिळाली आहे त्या मातृतुल्य निर्मलाताई जोगळेकर यांनी दिलेली आहे. तर या पार्श्वभूमीवर आज ज्या महिला आपण बघतो आहे की करिअर, स्पर्धा त्यांचं त्याच्यामागे धावतात आणि नोकरी, यामुळे त्यांचे वाढणारे लग्नाचं वय आणि त्या अनुषंगाने येणारी त्यांची प्रेग्नन्सी किंवा त्या उद्भवणारे विकार, या समस्यांबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? शिबिर घेऊ शकतो आपण, ऐका. आणि ह्या आता येणार आहे. सध्याच्या काळामध्ये आहार, विहार, आचार, विचार, उच्चार या सगळ्यामध्ये अशी सुंदर भेसळ आहे. काय करायचं म्हणजे शुद्ध मुंगफली तेल डब्यावर दिलं असतं, पाहाल तुम्ही 15 किलोचा जो डबा असतो त्याचा शुद्ध मुंगफली तेल. आता शुद्ध मुंगफली शुद्ध असते, तेल मात्र अशुद्ध असते. तर म्हणून तसं लिहितात, शुद्ध मुंगफली तेल. तर ते लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये सरकारने सांगितलंय की तुम्ही 60% मुंगफलीचं तेल वापरा आणि 40% कोणतंही वापरा. मग सरकीचं तेल वापरा, ढेपीचं तेल वापरा, आणखी कशाचं काय रेपसीड ऑइल म्हणतात ते वापरा, कशाचंही तेल वापरा तरी त्याला प्युअर म्हणायचं, शुद्ध. इतकी विचित्र आणि भेसळ तयार झालेली आहे आपल्या समाजात, सगळ्याच तयार झाली आहे. त्यामुळे महिलांचे आजार विनाकारण वाढत आहेत, विनाकारण. एक तर महिला आता 2 नावांवर पाय देण्याचा प्रयत्न करतायत. एक पहिला प्रयत्न कोणता आहे? प्रपंच. तो त्यांच्या गृहिणी आहे, प्रपंच सुटलेला नाही. आणि दुसरा आहे करिअर, नोकरी, हे दुसरे नाव आहे. त्या 2 नावावर पाय रोवून बसणं ताकदीने हे अत्यंत कठीण काम, अत्यंत कठीण काम. आणि त्या त्या करत असताना मग त्यांच्यामध्ये आपण शेवटी सामान्य लोक आहोत, काहीतरी वेगवेगळे विचार, चिंता, भाव, अपेक्षा, आकांक्षा या सगळ्या तयार होतात. आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये त्या आधुनिक जीवनशैलीचं सुद्धा आचरण करतात. आता एक सहजच विषय घेऊ आपण, छोटासा, ज्याचा डॉक्टर लोकांनी वाटलं ते ऐकू नये माझं बोलणं, आणि ऐकलं तर आक्षेप घेऊ नये. कारण एक आजकाल PCOD आणि काय फायब्रस वगैरे काय असे ओव्हरीज काय असे खूप आहेत व्याधी. त्याच्यामध्ये मग ते युटेरस रिमूव्ह करणं, त्यानंतर मग मासिक पाळीचा त्रास, सगळ्या प्रकारचे त्यांचे त्रास चालू होऊन जातात. आता हे कशामुळे झालंय हे जर का पाहिलं तर एक गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर येतात आपल्याकडे, त्यांच्याशी जेव्हा शांतपणे चर्चा होते तेव्हा त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं होतं, म्हणून मी इथे सांगायचं धाडस करतोय. त्यांनी सांगितलं ही आधुनिक जीवनशैली जी स्त्रियांनी स्वीकारलेली आहे आणि 3 दिवस 4 दिवस शांतपणे बसायचं दूर, हा विषय संपवून दिलेला आहे. ह्याच्यामध्ये काय जंतू असतात, काय अशुद्धता असते, काय वेगवेगळे रसायनं असतात, तर त्या रसायनामुळे झालेले वेगवेगळे परिणाम, ते परिणाम आम्ही जर का आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी वापरून त्याला बाहेर जाऊ देणार नसू तर व्याधी येणार आहे. त्यामुळे महिलांनी
आधुनिक जीवनशैली स्वीकारताना आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जे जे सांगितलं आहे ते सगळं टाकाऊ आहे असं न मानता ते सगळं ॲक्सेप्टेबल आहे, ते उत्तम आहे, उदात्त आहे, ते शास्त्रीय आहे याची जर का जाणीव ठेवून आणि आपलं दोघांचं सुंदर ब्लेंड तयार केलं तर मला वाटतं की महिलांच्या अनेक प्रकारच्या व्याधी समाप्त होतील. त्याच्यासाठी वेगळे शिबिर घेण्याची सुद्धा गरज राहणार नाही. म्हणजे आपण ह्यांनी तर महिलांच्या आजाराचं म्हटलं, अहो महिलांमध्ये घटस्फोट स्त्री पुरुषांमध्ये होतात. हे घटस्फोटासाठी सुद्धा आपण एक वर्ग घेतला होता की घटस्फोट होऊ नये. ज्यांच्यामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया चालू झालेली आहे, कौटुंबिक योगा त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जे जातात आहे, अशा सगळ्यांना एकत्र आणलं होतं आणि तो सुद्धा एक प्रयोग मन बदललं. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला होता. महिलांच्या वर्गामध्ये सुद्धा चांगले झालं, परिणाम चांगले होते. आपल्याला तो प्रयोग करता येईल, पण त्याला मर्यादा आहे. प्रयोग छोटे होते. आपण आपला विचारच जर का बदलू शकलो, साधा आहे विचार बदलणं, आचार बदलणं, उच्चार बदलणं, आहार नीट ठेवणं, हे जर का करू शकलो ना तर हे व्याधी आपोआप संपून जाते. त्याला वेगळे शिबिर कशाला घ्यायचं, काही आवश्यकता नाही. आता नीट कांडणं बंद झालंय, दळणं बंद झालंय आणि मग योगाच्या वर्गामध्ये जायचं आणि चक्की पिसो आणि असं चालू आहे. अरे काही अर्थ आहे चक्की पिसो? आता सायकली चालवायच्या नाही आणि त्या आपल्या फॅक्टरीमध्ये अशी एक सायकल आहे ती जागेवर अशी सायकल चालवत बसायची किंवा मग त्या ग्रीन पार्क झालेल्या आहे त्याच्यामध्ये जाऊन ते सायकल चालवत बसायची. अनेक गोष्टी आपण अशा विचित्र करतो की इथून त्या राजभवन पर्यंत कारमध्ये जातो आणि मग तिथे जंगलात फिरून परत कारने वापस येतो. कित्येक लोक करतात आणि मग कारवरून फिरून आले तर तिथे सगळे समोसेवाले, वडेवाले, अरे काय काय लोक, आणि मग तिथे जे पार्ट्या चालतात आणि ते हे आपलं विक्षिप्तता जे आलेली आहे ना, ही विक्षिप्तता संपवायला करावं नियमित योगासन पाहिजे. मी नावं नाही ठेवत आहे बरं का, फक्त प्रत्यक्ष जे पाहतोय ते सांगतोय. नाही, हे बदलत्या जीवनशैलीचा खरोखरच परिणाम आहे. त्याच याला अनुषंगाने एक प्रश्न की बदलत्या जीवनशैलीमुळे पाठीच्या कण्याचे आणि कमरेचे विकार वाढले आहेत, पण एक शिबिर मंडळात त्याबद्दलही झाले. ह्या व्याधी कमी होण्यासाठी किंवा होऊच नयेत म्हणून काही उपाय करता येतील का? हा तर खूप कठीण विषय आहे की व्याधी होऊच नये. आता ही व्याधी पाठीच्या कण्याची व्याधी मध्ये मी सांगितलं, डॉक्टरांना सांगितलंय काही, खूप जुनी गोष्ट आहे. बँकेतली एक डॉक्टर लोकांचं मासिक निघतं, साप्ताहिक मासिक आहे मला आठवत नाही, लॅन्सेट नावाचं एक मासिक इंग्लंडमधून निघतं. ते लॅन्सेट मासिक वाचायची मला सवय लागलेली होती. ते आमच्या डॉक्टरांना यायचं, 2 डॉक्टर होते बँकेत, तर त्यांना ते लॅन्सेट मासिक, आणखी 1-2 मासिक होते. हिंदुस्थानातूनही एक निघतं, त्याचं नाव मात्र विसरलो मी, लॅन्सेटचं अगदी व्यवस्थित लक्षात आहे. तर त्याच्यामध्ये खूप अभ्यास या स्पॉन्डिलोसिस म्हणजे पाठीच्या कण्याच्या विकारावर खूप संशोधन झालेलं आहे. आणि संशोधन होताना त्यांच्या एका पेपरमध्ये मला जे वाचायला मिळालं तो अंक त्याच्यावर सांगतोय, त्यात लिहिलं होतं की इरिटेटेड बॉयल सिंड्रोम परदेशामध्ये त्याला काय EBS काय म्हणतात मला माहित नाही, IBS म्हणतात की EBS म्हणतात. तर ते जो आहे इरिटेबल बॉयल सिंड्रोम म्हणजे पोटाचा विकार आहे. तर पोटाच्या विकारामुळे हे स्पॉन्डिलोसिस मानेचे असो किंवा कमरेचे असो हे खूप वाढतात असा त्यांचा संशोधनाचा निष्कर्ष होता. त्यामुळे पाठीच्या कण्याचे विकार हे आज जे वाढून राहिले, म्हणजे सध्या जेवढे पेशंट येतात याच्यातले 10 पैकी 7 पेशंट मानेचे म्हणा, पाठीचे म्हणा, कमरेचे म्हणा, सायटिका म्हणा, याच व्याधीने ग्रस्त असतात. इतके वाढलेलं आहे आणि त्याला कारण पोट आहे. अभी हम
सभी जन जर हाथल में जाके ही खाएंगे, हातून खाणं आणि पोटाचे पाठीचे विकार घ्या. आपल्या इथे आता आपले मंडळाचे कार्यावा बसले, ते सांगतील गंमत. त्यांना पाठीचं असं दुःख यायचं खूप जबरदस्त, आणि तो अटॅक आला की ते मला मग पाठ दाबून दिली की थोडं ते काय केलं की बरं वाटतं ते. आणि मग एकदा विचारलं की अरे काय तू काय खातो, तर आदल्या दिवशी त्याला आठवत होतं की आपण श्रीखंड खातो. म्हटलं बा हे श्रीखंड खाणं बंद करून टाक, दह्याचे वस्तू बंद कर. त्यांनी श्रीखंड खाणं बंद केलं आणि पाठदुखी बंद झाली. आता पाठदुखी बंद करायला किती सोपा उपाय आहे. कोणीतरी ऍसिडिटी होणार नाही याची काळजी घेतली, कॉन्स्टिपेशन आपल्याला टाळता येईल, आणि ज्याच्यामुळे आपले पित्त प्रकृती किंवा आणखी काय वेगळ्या प्रकृती आहेत त्याला बढावा देणाऱ्या वस्तू खायच्या नाही, असं केल्यावर पाठदुखी संपूर्ण समाप्त होईल. आपल्यासमोर बसलेले आदर्शच आहे. याच अनुषंगाने एक प्रश्न की आजकाल संधिवात किंवा गुडघेदुखी यांचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे. याची सुरुवात आपण नेहमी सांगता त्याप्रमाणे त्याचं मूळ पोटाच्या विकारातून येते. तर त्यासाठी आपल्याला आहारात बदल करणं किंवा जीवनशैलीत बदल करणं हा उपाय योग्य आहे का? आहार बदलला पाहिजे, जीवनशैली बदलली पाहिजे, सगळंच झालं पाहिजे. हे काय आहे सगळं भेसळ आहे. या भेसळमुळे सगळं चालू आहे. त्याच्यावर खूप मार्ग मिळणार नाही आहे. त्यामुळं आपण आहारामध्ये आपल्याला किती कॅलरीज पाहिजे, भारताच्या जनतेला किती कॅलरीज पाहिजे त्याचा अभ्यास नीट झाला पाहिजे. अमेरिकेच्या किंवा इंग्लंडच्या लोकांना समजा तिथे अभ्यास करून 2000 कॅलरीज म्हटल्या आहे रोजच्या पाहिजेत, आणि प्रत्येक मिनिटाला 3 कॅलरीज जळतात, असं जर का त्यांचं संशोधन असेल तर भारतामध्ये किती कॅलरीज पाहिजेत. भारताचं माणसाचं शरीर यष्टी, त्याचं राहणं, वातावरण, हे सगळ्याचा विचार केला तर त्याला किती कॅलरीज पाहिजे याचं नीट संशोधन झालं पाहिजे. आणि संशोधन जर का झालं तर आपोआपच कमी आहार घेणं भारतामध्ये आवश्यक आहे, हे लक्षात येईल. म्हणजे पोटभर न खाता आपली जिभेची संतुष्टी होईल. जिभेची संतुष्टी व्हायला स्वामीजींनी जे सांगितलेला नियम आहे की आपण जे खाता ते प्या आणि जे पिता ते खा, हा जर का नियमाचं पालन केलं तर आजच्या जीवनामध्ये खूप आहाराचा वेगळा विचार. हॉटेलचं लावून बाजारचं पॅक जेवढे फूड्स आहे ते नका ते नाही खायला पाहिजे आपण लोकांना. त्याचं काही कारणच नाही ते खाण्याचं. त्यामुळे आता घरी स्वयंपाक करणं हे जीवावर येऊ लागलेलं आहे. मग इतक्या गोष्टी छान चकल्या कशी होती घरी जमत नाही. मग अजून काय शेव पाहिजे नाही जमत, आलू बोंडे पाहिजे बाजारात खावे लागतात, समोसे पाहिजे बाजारात जाऊन खावे लागतात. हे सगळं बाजारातून आणलं की व्याधी विकत बरोबर आणले पाहिजे. खर्च करून व्याधी विकत घेतो आपण. त्यामुळे हे जर का आपण घरी करू शकलो, घरात जे सांगायचं संसारामध्ये आता नवरा बायको दोघंही जर का नोकरी करतायत तर दोघांनी नीट कामामध्ये हात मिळवणी करून आणि जर का ठरवलं की बा हे आपल्याला करायचं आहे, आज फक्त आपण फक्त आलू बोंडेच संध्याकाळी बाकी काही खाणार नाही, मला वाटतं की त्याने अनेक व्याधींवर नियंत्रण यायला सुरुवात होईल आणि खूप गोष्टी आपोआपच आहारामध्ये खूप बदल करायची आवश्यकता नाही राहणार, काहीच राहणार. थोडीशी वेळेची मर्यादा आहे. गुरुजींकडनं तर आपल्याला खूप गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. अजून आपले 1 तास काय 2 तास सुद्धा आपल्याला पुरणार नाहीत. तर शेवटच्या 2-3 प्रश्नाकडे आता वळू आपण. सोपे आणि छोटे प्रश्न आहेत. गुरुजी, आज तुम्ही मंडळातील सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्ती आहात. वयाची 83 वर्षे झाल्यावर सुद्धा आज तुम्ही गुरुकार्य अत्यंत उत्साहाने आणि निष्ठेने करत आहात. गुरुकार्य करताना तुम्ही थकलेले दिसत नाही. याचं रहस्य किंवा मर्म कशात आहे? कारण ते आमच्यासाठी योगाभ्यासाला प्रेरणा देणारं ठरणार आहे.
मनापासून गुरुकार्य करा. झालं. एकच उपाय, मनापासून गुरुकार्य करा. कार्य करतो आहोत असं वाटू नका देऊ. आपण काम करत राहायचं आहे. मी काम सांगेन असं नाही, मी काम करेन. आणि श्वासोश्वास बाकीच्यांना काहीतरी कंपल्शन करणं की तू काम कर, याची माझी खरोखर लायकी आहे का? मी विढळ करत नाही आणि लोकांना सांगतो काम कर, तर लोक कसं काम करतील? तर मला अधिक जास्त काम करायला खपलं पाहिजे, मला जास्तीत जास्त वेळ देता आला पाहिजे. मध्ये जे सांगितलं की जीवनव्रती झालो पाहिजे, मी माझ्या जीवनात वरीयता म्हणजे प्रायोरिटी कशाची असेल तर प्रपंच, लग्न केलाय, प्रपंच ठेवलाय, प्रपंच नेटका केलाच पाहिजे, परंतु तो नेटका केला पाहिजे. नेटकाचा अर्थ आहे प्रपंचाचा मर्यादित झाला पाहिजे, प्रपंचात बुडलं नाही पाहिजे. प्रपंच फक्त नीट चालावा एवढ्या पुरतं प्रपंचाशी संबंध असावा. बाकी तर आपण स्वीकारलेलं कार्य आपण करत राहावं. अहो, लोकांना सांगण्यापेक्षा लोका सांगे ब्रह्मज्ञान असं नको आहे. कार्य करा. लोक इतके चांगले असतात की तुम्ही कार्य कराल तर लोक कार्य करायला प्रेरित होऊ लागतात, आपोआपच होतात. मला एक प्रसंग आठवतो. मंडळामध्ये मला वाटतं समाराधनाचाच कार्यक्रम होता की काय, जेवणाचाच कार्यक्रम होता तो. आणि ते भांडे गिंडे घासून त्याच्यात अन्न वगैरे खूप असं मोलकरणींनी टाकलं असेल. ती मोरी बुडली. मोरी बुडल्यानंतर अरे मोरी बुडली का, आता कसं करायचं? ते पाणी सगळं त्या एरियात येऊन राहिलं आहे, तिथे खूप साचून राहिलं आहे. सगळी परेशान झाली आणि काही सुचत नव्हतं कोणाला काय करावं. ते कॉर्पोरेशनचा सफाई विभाग जो आहे धरणपेठचा, तोही जागेवर कोणी नाही. काय करायचं? काय नाही. मला असं वाटलं की मोरी बुजलेली आहे, तर मोरीमधलं ते वरचं झाकण काढावं आणि अशा हातमध्ये काय काय मळ असेल तेवढा काढावा. म्हणून मी आपल्या शर्टाची बाही अशी वर केली, ती काढली मग, आणि पाणीचं जाणं चालून गेलं पटकन. त्या दिवशी तिथे 2, 3, 4 लोक होते जे चिंता करत होते. ते आता मी पाहिलं की हे 3, 4 लोक जे आहेत हे आता कोणत्याही कार्यक्रमामध्ये, म्हणजे संडास साफ करायचा आहे, मोरीमध्ये हात घालायचा आहे, किंवा उंदीर मेलेले आहेत 2-3 आणि त्याचा घाण वास येतो आहे आणि म्हणून तो बाहेर फेकायचं कसं, ह्या कोणत्याही गोष्टीला हे 2-4 लोक कधी नाकच मुरडत नाही, पटकन करून टाकतात काम, कारण त्यांनी ते पाहिलं होतं. आमचा आपण आदर्शासमोर ठेवू शकलो तर मला वाटतं खूप कामं सांगावे लागलं नाही आणि लोक कामं करतात सहज पद्धतीने आणि कामं वाढत जातील, व्यवस्थित होत जातील. आपण फक्त आपला आदर्श सिन्सिअरली, प्रामाणिकपणे आपला आदर्श समोर ठेवू शकलो पाहिजे की मला गुरुकार्य करायचं आहे, बाकी कोणी करो न करो, मला करायचं आहे. असा जर का ध्येय आपण ठेवलं, आपल्या जागृती ठेवली गुरुकार्याची, तर मला नाही वाटत की काय खूप अजून प्रेरणेसाठी सांगण्यासारखं माझ्याजवळ आहे असं मला काहीच नाही. खूप छान गुरुजी. आता आपण जरा प्रपंचाचा विषय काढण्याचा आहे, तर महिलांच्या मनातला एक प्रश्न इथे शेवटचा विचारते की प्रापंचिक माणसाला घरची जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्य करावी लागतात. तुम्ही अगदी झोपून देऊन अखंड गुरुकार्य करीत असता. याचा अर्थ तुमच्या घरची जबाबदारी कोणीतरी व्यवस्थित निश्चिंतपणे पार पडत आहे. आणि आज बहिणींचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे किंवा त्या समोर आहेत म्हणून नाही, पण हा प्रश्न मनापासून विचारते की त्यांनी इतके वर्ष घरची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली, त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे आपलं कार्य पूर्ण करू शकलात असं तुम्हाला वाटतं का? अर्थातच. कारण काय, या आता 52 वर्ष झाले. 52 वर्षात साधारणपणे 1976 पासून, म्हणजे लग्न 72 मध्ये झालं आणि 76 पासून
मी मंडळाशी जुळूनच गेलो पाहता पाहता. पण या 76 पासूनच्या म्हणजे लग्न होऊन 4च वर्ष झालेली होती. मुली मला वाटतं 73 आणि 74 मधल्या होत्या, म्हणजे 3 आणि 2 वर्षाच्याच असतील. त्या सगळ्यांना मी सांभाळलं नाही, तर हिनी सांभाळलं. पण कधी मला असं मंडळात जावं काय असं जर का विचित्र आकार तांडव केलं असतं आणि मग असं मलाही कठीण केलं असतं काम करणं. पण असं काही केलं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं कार्याचं बरं सगळं श्रेय त्यांच्याकडे जातं असं मी म्हणतो. खूप धन्यवाद गुरुजी. आज जास्तीत जास्त तरुण मुली इथे ऐकायला हव्या होत्या हे प्रश्न उत्तर आणि विशेषतः हे शेवटचे प्रश्न ऐकण्यासाठी, की तुमच्यासारखा आदर्श आपला जो संसार आहे आणि वहिनींनी जी तुम्हाला अशी साथ दिलेली आहे आणि शांतपणे सहनशीलपणे ते त्यांच्याकडे बघून आमच्या लक्षात येतच आहे. तर तुमच्याबरोबर त्यांनाही धन्यवाद देते की त्यांनी तुम्हाला इतकं कार्य करू दिलं आणि कुठली गोष्ट शांत आणि न कुरकुरता करणं हे एक योगाचंच लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही दोघंही आमच्यासाठी आदर्श आहात आणि ह्या गप्पा अजून खूप रंगू शकतात. पण वेळेची मर्यादा बघता पुन्हा कधी आपल्याला प्रसंग मिळाला. आज माझं भाग्य समजते की मला गुरुजींच्या बरोबर बसून इथे ही मुलाखत घेता आली. शेवटी जाता जाता एवढंच सांगते, तुम्ही अगदी सर्व प्रश्नांची मनमोकळे उत्तरे दिलीत आणि तुमच्याकडून खूप काही जणांना घेण्यासारखे आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता ही संस्मरणीय मुलाखत आता याला विराम देऊ आणि भाग्यवान शतायुषी होऊन यापुढे तुमचे मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळत राहो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला अभिवादन करते. जय जनार्दन.